हॅलो. 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 हा, कोण? हा, मी बर्फे बोलतोय, कामगार संघटना अध्यक्ष. कामगार संघटना अध्यक्ष बोलतो. हॅलो. हा, बोला ना. जगधने बोलताय ना तुम्ही? हा. काकासाहेब आहेत का तिथं? हा. आहेत का? द्या बरं त्यांच्याकडं. बरं बरं बरं. थांबा हा थोडसे. हा. हॅलो. हॅलो. हा. हा, बर्फे बोलतो म्हटलं, कामगार संघटना अध्यक्ष. हा, बोला. हा, ते तुमची एक तक्रार होती मागं, ते हा. शर्माच्या संदर्भात. हा, बोला. हा, तुम्हाला पेमेंट दिलं नव्हतं त्यानं. मी त्याच्या संग बोललो होतो, केलं का पेमेंट त्यानं तुमचं? हा, ते म्हणे ते ठेकेदार काय का हा. ते मधला जे माणूस होता का, ते गेला म्हणे निघून. आता माझ्यावर कंप्लीट करून काही उपयोग नाही म्हणे. बरं. तुम्हाला 10-20 हजार देतो म्हणे. हा. याच्यात ऍडजस्ट करून घ्या, मी तुमच्या पाया पडतो म्हणे. आता जे झालं ते झालं. बरं, मग तुम्हाला किती पेमेंट दिलं त्यानं? त्यानं दिला मला 20,000 दिले 2 टप्पे करून. अच्छा, 20,000 दिले का? हा. ठीक आहे. मिळाले ना पण 20,000 तुम्हाला? हा. हा. बरं बरं, ठीक. बाकी काही अडचण असली तर फोन करा. नाही नाही, करतो. कारण ते तुमच्या वगैरे ते कसं तरी धोस बसले त्यांना, तर तेवढे का दिले. दिले ना तेवढे का ना, जे काही नाही समजा ते आता हा. ठेकेदार तर पळून गेला ते होता पण. आता तुम्ही तक्रार केल्यामुळे ते बी जर पाचलं, ते म्हणे आता काय करता, मला टाकून काय करता म्हणे. हा हा. कारण आता मधला माणूस जे हजेरी लिहिणार आहे, ते रजिस्टर बी घेऊन गेला म्हणे, सगळं घेऊन लेखीपटी सगळं घेऊन गेला म्हणे. माझे पैसे बी काही लेखी नाही तुमची. अच्छा. हा. काय करता म्हणे, आता माझे पैसे लेखीच नाही तर करता काय. हो हो, बरोबर. आणि तो तर ईपीचा माणूस होता म्हणे. ते आता ईपी येणार नाही, काय नाही. ते मग हे लूटमार करून गेला म्हणे. माझ्याकडून 2-2.5 लाखाचा घोळ करून गेला इथून तो. हो हो. चला. त्याच्यामुळे त्याला काय बोलताच येईना. हा हा. तर ठीक आहे, तुम्हाला काही का ना 20,000 रुपये मिळाले समजा ते. हा, हो, चालेल. चालेल चालेल, ठीक.